दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक ग्रामीणच्या वाडीवरे पोलीस ठाण्यात शिक्षिका संगीता मारुती चंदनशिवे यांच्या खून प्रकरणी 4 आरोपींविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणी वाडीवरे पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगीता चंदनशिवे या कल्याण येथील वेणुणाई आंबो पावसे विद्यालयात पूर्णवेळ शिक्षिका असून LIC एजंट म्हणूनही कार्यरत होत्या। त्या 14 जुलै 2026 पासून बेपत्ता होत्या। याबाबत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मिसिंग रिपोर्ट दाखल करण्यात आला होता। दरम्यान 16 जुलै रोजी पहाटे वाडीवरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील SMBT मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या परिसरात एक महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली। तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले। मृतदेहाजवळ सापडलेल्या आधार कार्डवरून तिची ओळख संगीता चंदनशिवे अशी पटली। तपासादरम्यान पोलिसांनी मृत महिलेच्या मोबाईलचे CDR आणि SDR तपासले असता संतोष जाधव याचा शेवटचा संपर्क झाल्याचे निष्पन्न झाले। संतोष जाधव याची चौकशी केल्यानंतर दिगंबर भागुजी आव्हाड, तुषार मुरलीधर रत्नपारखी, विनोद रामचंद्र पांडे आणि संतोष जाधव हे गुन्ह्यात सहभागी असल्याचे उघड झाले। त्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले। प्राथमिक तपासानुसार दिगंबर आव्हाड आणि संगीता चंदनशिवे यांच्यात 2004 पासून प्रेमसंबंध होते। मात्र आव्हाडने दुसऱ्या महिलेशी विवाह केल्यानंतरही संगीता यांनी लग्नासाठी सातत्याने दबाव टाकला होता। त्यातून आरोपीने तिच्या मालमत्तेवर हक्क मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। अखेर 15 जुलैला लग्नाच्या बहाण्याने तिला नाशिकला आणण्यात आले। SMBT मेडिकल कॉलेज परिसरातील मोकळ्या पार्किंगमध्ये लग्नाच्या वादातून आरोपींनी तिच्यावर मारहाण करून तोंड दाबत तिचा खून केल्याचा आरोप पोलिसांनी केलाय। संजय बांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नाशिक ग्रामीण विभाग, माझे सहकारी वाडीवरे पोलीस स्टेशन प्रभारी महाजन साहेब, दिनांक 16/7/26 रोजी SMBT कॉलेज येथून आम्हाला माहिती मिळाली। त्या ठिकाणी एक महिला साधारण 52 वर्ष वय ही पार्किंगच्या ठिकाणी मयत स्थितीत मिळून आली। त्यांनी हॉस्पिटलला नेऊन तिचं चेक केलं आणि तिच्याकडे जी हे होतं पर्स चेक केलं असता आधार कार्ड मिळालं। आधार कार्डमध्ये काही तिचं नाव समजलं आणि तिचं नाव संगीता चंदनशिवे असं मिळालं। राहणार ती आंबिवलीची होती। त्याच्यावरून नंतर मग ते आम्हाला कळवलं। आम्ही त्या ठिकाणी बॉडीचा पंचनामा करून ताब्यात घेऊन पुढची कारवाई सुरू केली। त्या दरम्यान आम्हाला तिचे नातेवाईक भाऊ रवींद्र चंदनशिवे राहणार कल्याण यांची माहिती मिळाली। त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांना बोलवलं, त्यांनी बहीण असल्याचं ओळखलं। त्यांच्याकडून तिचा मोबाईल नंबर प्राप्त केला आणि मग मोबाईल नंबरवरून लास्ट कॉल डिटेल्स जे झालेले होते त्याच्यावरून आम्ही नाशिक येथून एक जाधव नावाचं इसमास ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता जाधवने पूर्ण गुन्ह्याची स्टोरी सांगितली। जाधवकडून आम्हाला इतर जे आरोपी आहेत दिगंबर आव्हाड, तुषार रत्नपारखी तसेच विनोद पांडे यांची नावं निष्पन्न झाली। नंतर मग ठाणा शहर पोलिसांनी दिगंबर आव्हाड, तुषार रत्नपारखी यांना तिकडे ताब्यात घेतले। तर ते आमच्याकडे हँडओव्हर केले। आमच्या LCBने माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि LCBचे अधिकारी यांनी याबाबत अधिक तपास करून तेथील फरार आरोपी विनोद पांडे याला ताब्यात घेतले आणि SP साहेबांच्या सूचनेप्रमाणे
पुढे तपास सुरू केला. तपासात असं निष्पन्न झालं की ही मयत संगीता चंदन शिवे ही शिक्षिका होती कल्याणला आणि LIC एजंट पण होती. LIC एजंटच्या कामानिमित्त तिची आणि आरोपी दिगंबर आव्हाड तिची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीत झालं आणि ती त्या दिगंबर आव्हाडला लग्न कर म्हणून असं तिने सारखं तगादा आला. परंतु त्या दरम्यान तिला एक गंभीर आजार झाला आणि त्या आजारामुळे याचं देखील लग्न झालेलं होतं. त्यामुळे हा लग्न तिला करण्यास टाळटाळ करू लागला. ती एकसारखी लग्नाचा तगादा लावल्यामुळे आरोपी दिगंबर आव्हाड याने ते समजूत काढण्यासाठी की आपण आळंदीला जाऊन लग्न करू, तिथे साक्षीदार लागतील. साक्षीदार म्हणून यांचे मित्र तुषार रत्ना पारखी, नंतर संतोष जाधव आणि विनोद पांडे यांना घेतलं. सोबत एक आर्टिका गाडी भाड्याने घेतली आणि असे आळंदीकडे नाशिक मार्गे जाण्यासाठी निघाले. तर सिन्नर MIDC मध्ये एका साध्या हॉटेलमध्ये त्यांनी काहीतरी नाश्ता केला आणि तिथे दिगंबर आव्हाड विचार बदलला की आपण लग्न नंतर करू, काही दिवस थांब, विचार विनिमय करू असं म्हणून परत ते कल्याणकडे जाण्यासाठी नाशिक मार्गे निघाले. नाशिकला आल्यानंतर काही वेळ थांबले एका हॉटेलमध्ये साडा सर्कल येते आणि त्या ठिकाणी सोबतचे जे आरोपी होते विनोद पांडे आणि संतोष जाधव यांना उतरून दिले आणि तिथून दिगंबर आव्हाड, ती महिला संगीता चंदन शिवे आणि चालक तुषार रत्ना पारखी असे शॉर्टकट रस्त्याने SMBT कॉलेज मार्गे ठाण्याकडे जायला निघाले. त्या दरम्यान त्याच्या मनात होतं की आता ही सारखं मागे लागलेली आहे आणि हिचं काहीतरी केलंच पाहिजे फायनल. त्या दृष्टीने त्याने SMBT कॉलेजच्या गाड्यांच्या पार्किंगमध्ये गाडी थांबवली. 15 तारखेला रात्री 9 वाजेच्या दरम्यान ड्रायव्हर जो होता तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राहू नये म्हणून त्याला जबरदस्तीने चहा पिऊन बाहेर पाठवून दिलं. त्या दरम्यान गाडीच्या खाली उतरून संगीता चंदन शिवे आणि दिगंबर आव्हाड यांच्यात लग्नाच्या कारणाने वाद झाले. बिलकुल हाताने आणि तिला मारलं आणि ती जास्तच ॲग्रेसिव्ह झाल्यानंतर रुमालासारख्या कपड्याने तिचं तोंड दाबून तिथे तिचा खून केला आणि नंतर या ड्रायव्हरला फोन करून आपल्याला अर्जंट जायचं म्हणून कल्याणकडे निघाले. त्या दरम्यान ड्रायव्हरने विचारलं की संगीता जाधव कुठे आहे. त्याने सांगितलं की ती आजही ती हॉस्पिटलला गेलेली ती नंतर येईल. तर या दरम्यान अजून तपास सुरू आहे. याच्यामध्ये महिलाच्या नावावर काही फ्लॅट होते. फ्लॅटसुद्धा काही कागदपत्र तिथे अर्धवट बनवून ते हडप करण्याचा या दिगंबर आव्हाडचा प्रयत्न होता. त्याबाबत तपास सुरू आहे. इतर आरोपी आणि दिगंबर आव्हाड यांचं आपसात कसं संगनमत होतं याचा देखील तपास सुरू आहे. याप्रमाणे आम्ही अनडिटेक्ट मर्डर डिटेक्ट केलेलं आहे. त्यामध्ये आम्हाला आमच्या माननीय SP साहेबांचं मुलाचं मार्गदर्शन, आमचे सहकारी अधिकारी स्टाफ यांनी चांगलं सहकार्य केलं. महिलाच्या नातेवाईकांना देखील सहकार्य केलेलं आहे. आतापर्यंत किती आरोपींना अटक केली ना, अजून किती आरोपी बाकी आहेत? आतापर्यंत आम्ही एकूण 4 आरोपी अटक केलेले आहेत आणि तपासात भविष्यात निष्पन्न झाली, तपास चालू आहे. त्याप्रमाणे आम्ही पुढे जर आरोपी मिळाले अटक. या प्रकरणाचा पुढील तपास वाडीवरे पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, नाशिक.